नमस्कार मित्रांनो, शिका इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता टेन्स नंबर 5, तो म्हणजेच कंटिन्युअस पास्ट टेन्स. आणि आज आपण पाहणार आहोत टेन्स नंबर 6, कंटिन्युअस फ्युचर टेन्स. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो चालू भविष्यकाळ. आय होप की तुम्ही टेन्स नंबर 5वर मी दिलेल्या क्रियापदांवरून प्रॅक्टिस केली असेल. आज आपण शिकणार आहोत टेन्स नंबर 6. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. ठीक आहे, चला तर आपण पाहूयात चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ म्हणजे काय? ज्या वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया भविष्यकाळात होत आहे, भविष्यकाळात होत असेल असे समजते, तेव्हा या वाक्याचा काळ हा चालू भविष्यकाळ दर्शवतो. ठीक आहे, किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो, ज्या वाक्याचा शेवट हा तो प्लस असेल ने होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा चालू भविष्यकाळ दर्शवतो. ठीक आहे, हे आहे त्याची सिंपल एक डेफिनेशन. बघा मित्रांनो, आपण आज 6 नंबरचा टेन्स शिकतोय. आपण 4थ्या, 5व्या आणि 3 टेन्स आपण आज कंप्लीट करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एक सांगतो, 3 नंबरमध्ये आपण 4 नंबरच्या टेन्समध्ये आपण त प्लस आहे शिकलो. 5 नंबरमध्ये आपण त प्लस होता शिकलो आणि आता आपण त प्लस असेल शिकतोय. ही त्याची एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. ठीक आहे, तर आता आपण याच्यावर एक्झाम्पल पाहूयात. याचे एक्झाम्पल कसे येऊ शकतात? येत असेल, जात असेल, खात असेल, वाचत असेल, लिहित असेल, इत्यादी. एखाद्या त्याचे पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स पण लिहू शकतो. मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसे लिहू शकतो. आता नेहमीप्रमाणे आपण लिहूयात त्यांचे फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस shall will प्लस बी प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. दुसरा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस shall will प्लस नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. तिसरा फॉर्म्युला काय आहे? shall will प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आणि चौथा फॉर्म्युला काय आहे? shall will प्लस नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. मित्रांनो, चौथ्या फॉर्म्युल्यामध्ये आपण असं पण लिहू शकतो. चौथ्या फॉर्म्युल्याला shall will प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. सॉरी, इथे सब्जेक्ट सुटला. shall will प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ing. ठीक आहे,
चौथ्या फॉर्म्युल्याला आपण असं पण लिहू शकतो, ते आपल्यावर डिपेंड आहे आपण कोणता यूज करतो आहे ते. आपण आतापर्यंत हा यूज करतो आहे तर आपण हाच यूज करणार आहोत कंटिन्यू. याच्यासाठी आपल्याला आता इथे परत शाल विल आला. आपण टेन्स नंबर 3मध्ये शिकलो आहे शाल आणि विल हे कोणकोणत्या कर्त्यासाठी वापरतात. तरी आपण एकदा लिहून घेऊयात. आय आणि व्ही या कर्त्यासाठी आपण शाल वापरतो आणि उरलेल्या बाकी कर्त्यांसाठी विल वापरतो. यू, दे, ही, शी, इट याच्यासाठी आपण विल वापरतो. हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. हा आपण टेन्स नंबर 3मध्ये पण शिकलो आहोत आणि आता पण. ठीक आहे, चला तर आता आपण नेहमीप्रमाणे या फॉर्म्युल्यांचा यूज करून काही एक्झाम्पल्स घेऊयात, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की चालू भविष्यकाळ काय आहे. आपण पहिले एक्झाम्पल घेऊयात. आपण शालसाठी आणि विलसाठी एक एक एक्झाम्पल घेऊयात. आधी घेऊयात आपण शालसाठी. शालसाठी मी पत्र लिहित असेल. लिहिणे म्हणजे राईट, WRITE. याचं इंग्लिशमध्ये कसं येईल? हा झाला सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब. आय शाल बी रायटिंग अ लेटर. पत्र म्हणजे काय? लेटर. दुसरं सेंटेन्स कसं येईल? मी पत्र लिहित नाही असेल. याचं इंग्लिशमध्ये कसं येईल? आय शाल नॉट बी रायटिंग अ लेटर. ठीक आहे, हे बघा, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, टेन्स नंबर 6मध्ये बी सुटायला नको पाहिजे. ठीक आहे, बी लक्षात ठेवायचं आहे. तिसरं सेंटेन्स कसं येईल आपलं? मी पत्र लिहित असेल का? कसं येईल इंग्लिशमध्ये? शाल आय बी रायटिंग अ लेटर? क्वेश्चन मार्क. आणि चौथं सेंटेन्स कसं येईल? तुम्हाला माहिती आहे, मी पत्र लिहित नाही असेल का? इंग्लिशमध्ये कसं येईल? शाल नॉट आय बी रायटिंग अ लेटर. ठीक आहे, हे झालं त्याचं चौथं सेंटेन्स. आता आपण पाहूयात. आता आपण याच्यासाठी पाहिलं, आता आपण विलसाठी पाहूयात. ओके, विलसाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. संकेत आपल्याला शिकवत असणार किंवा असेल. ठीक आहे, याचं इंग्लिशमध्ये कसं येणार? आता इथं संकेत हा काय? कर्ता म्हणजेच ही. तर हीसाठी आपण काय वापरणार? विल. संकेत विल बी सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. संकेत विल बी शिकवणे, टीचिंग अस. आपल्याला म्हणजे काय? अस. ठीक आहे, दुसरं सेंटेन्स येईल. संकेत आपल्याला शिकवत नाही असणार.
याच्या इंग्लिशमध्ये कसं येणार, संकेत विल नॉट बी टीचिंग अस. तिसरं सेंटेन्स, संकेत आपल्याला शिकवत असणार का. क्वेश्चन मार्क. याचे कसं येईल इंग्लिशमध्ये, विल संकेत बी टीचिंग अस क्वेश्चन मार्क. चौथा सेंटेन्स कसं येईल, संकेत आपल्याला शिकवत नाही असणार का, शिकवत नाही असणार का. ओके. याच्या इंग्लिशमध्ये कसं येईल, विल नॉट संकेत बी टीचिंग अस. ओके. हे झालं आहे विलसाठी. आपण आता 2 एक्झाम्पल पाहिलेत, एक शालसाठी आणि एक विलसाठी. जसे मी एक सेंटेन्सवरून 4 सेंटेन्स बनवतो, तसेच त्याच प्रकारे मी दिलेल्या 20 वर्कवरून तुम्हाला एकाचे 4 सेंटेन्स बनवायचे आणि अशाच प्रकारे त्याची प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 20 वर्कचे लिंक देऊन देईल. त्या 20 वर्क्सवरून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आज आपण शिकलो टेन्स नंबर 6 कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत टेन्स नंबर 7 परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. तर पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर काही अडचणी असतील तर कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कितपत समजतं आहे आणि तुम्ही किती प्रॅक्टिस करताय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.